Students, in this lecture we are going to study the operation on sets. The first operation on sets is the intersection of two sets, means दोन संचांचा छेद म्हणजे छेदसंच. And the second operation on sets is the disjoint sets, means विभिन्न संच. First we learn about the first operation on sets is the intersection of two sets. Let me share one PPT. Operation on sets. The first operation is intersection of two sets. What is the meaning of intersection of two sets? The meaning is, if A and B are two sets, then a set of common elements in A and B is called intersection of sets A and B. म्हणजे A आणि B हे दोन संच असतील तर A आणि B या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला A आणि B या संचाचा छेदसंच असे म्हणतात. Repeatedly I will read. If A and B are two sets, then a set of common elements in A and B. म्हणजे दोन संच आहेत, संच A आणि संच B. तर असा संच की ज्याच्यामध्ये संच A आणि संच B मधील सामायिक घटक असणार आहेत, त्या संचाला काय म्हटलेलं आहे? संच A आणि B चा छेदसंच, म्हणजेच इंटरसेक्शन ऑफ सेट्स A and B. It is represented as A intersection B. The symbol of intersection is given by inverted U. It is represented as A intersection B. म्हणजे ते A छेद B या प्रकारे दर्शवला जातो. It is read as A intersection B. म्हणजे याचं वाचन कसं केलं जातं पहा. वाचन A छेद B. Let us see the first example. Here set A is given. The elements of set A are 1, 3, 5, 7, 9. And the set B is given. The elements of set B are 3, 9, 12. Therefore, intersection of sets A and B as follows. Means the common elements from set A and set B are 3 and 9. Therefore, intersection of sets A and B is equal to curly bracket 3, 9. Curly bracket complete. म्हणजे इथं संच A जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते 1, 3, 5, 7, 9 असे आहेत आणि संच B मधील घटक 3, 9 आणि 12 असे आहेत. तर संच A आणि संच B मध्ये सामायिक घटक कोणते आहेत तर ते 3 आणि 9 आहेत. त्यामुळं या दोन्ही संचाचा जो छेदसंच आहे तो म्हणजे जे सामायिक घटक आहेत ते. म्हणून छेदसंच कसा लिहिलाय पहा. A इंटरसेक्शन B इक्वल टू 3, 9. म्हणजे A छेदसंच B, A आणि B चा छेदसंच हा 3 आणि 9 ने दर्शवलेला आहे. तर वेन डायग्रॅमनी इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स हा कसा रिप्रेझेंट केला आहे पाहूयात. सेट A is represented by a circle and set B also represented by a circle, and the common elements from set A and set B are represented by shaded portion. Shaded part in Venn diagram represents intersection of sets A and B. म्हणजे A संच जो आहे तो वर्तुळामध्ये दर्शवला आहे आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये त्याचे घटक दाखवलेले आहेत 1, 3, 5, 7, 9. आणि B हा संच जो आहे तो सुद्धा वर्तुळानेच दर्शवलेला आहे आणि त्याच्यामधील घटक 3, 9 आणि 12 आहेत. फक्त या दोन्ही संचामधील जे सामायिक घटक आहेत ते रेखांकित भागाने दर्शवलेला आहे आणि तो रेखांकित भाग म्हणजेच काय आहे? संच A आणि B चा छेदसंच. Then
will study about the properties of intersection of sets. First property, A intersection B equal to B intersection A. Properties of intersection of sets म्हणजेच काय, तर दोन संचांचा जो छेद संच केला जातो त्याचे गुणधर्म म्हणजे छेद संचाचे गुणधर्म. तर पहिला गुणधर्म काय आहे, ए आणि बीचा जो छेद संच घेतला जातो तो आणि बी आणि एचा जो छेद संच घेतला जातो ते दोन्हीही समान असतात. सेकंड प्रॉपर्टी, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. म्हणजे समजा ए हा संच बीचा उपसंच असेल तेव्हा संच ए आणि संच बीचा जो छेद संच घेतला जातो तो संच ए बरोबर असणार आहे. म्हणजे छेद संच ए आणि बीचा जो आहे त्याच्यामधील जे घटक आहेत ते संच ए मधील घटक असणार आहेत. थर्ड प्रॉपर्टी, इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी देन बी इज सबसेट ऑफ ए. जर ए आणि बीचा छेद संच हा संच बी असेल तेव्हा बी हा एचा उपसंच असणार आहे. म्हणजे ए आणि बीचा जो छेद संच आहे त्यामधील जे घटक असणार आहेत तेच संच बी मधील घटक असणार आहेत. म्हणजे दोन्हीही संचामधील घटक समान असणार आहेत. तेव्हा संच बी जो आहे तो संच एचा उपसंच असणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए. also A इंटरसेक्शन B इज सबसेट ऑफ B. इथं काय सांगितलेलं आहे पहा, तर A आणि Bचा जो छेद संच आहे तो Aचा उपसंच असणार आहे. शिवाय A आणि Bचा जो छेद संच आहे तो संच Bचा सुद्धा उपसंच असणार आहे. म्हणजे A आणि Bचा जो छेद संच घेणार आहे त्याचे जे घटक आहेत ते संच ए मध्ये सुद्धा असणार आहेत आणि संच बी मध्ये सुद्धा असणार आहेत. त्यामुळं जो ए आणि बीचा छेद संच काढलेला आहे तो संच एचा आणि संच बीचा उपसंच असणार आहे. फिफ्थ प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू फाय. म्हणजे संच ए आणि संच एचा पूरक संच या दोन्हीचा जेव्हा इंटरसेक्शन घेतला जातो म्हणजे छेद संच घेतला जातो तेव्हा तो काय येणार आहे, रिक्त संच येणार आहे. कारण ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की असा सेट की ज्याच्यामध्ये सेट ए मधील एलिमेंट्स नसणार आहेत. त्यामुळं ए आणि ए कॉम्प्लिमेंट या दोन्ही संचामध्ये कोणताही इलेमेंट कॉमन नसणार आहे. त्यामुळे येणारा जो सेट आहे तो एम्प्टी सेट असणार आहे आणि त्यामुळे तिथं फाय सिम्बॉल लिहिलेला आहे. सिक्स्थ प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन फाय इक्वल टू फाय. म्हणजे संच ए आणि रिक्त संच या दोन्ही संचामध्ये कोणताही एलिमेंट्स कॉमन नसणार आहे. त्यामुळं येणारा जो इंटरसेक्शन सेट असणार आहे तो फाय असणार आहे. सेवन्थ प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए. संच ए आणि संच एच त्या दोन्हींचाही छेद संच घेतला तर तो संच एच येणार आहे. ठीक आहे. तर या प्रॉपर्टीजवरती आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे ह्या सर्व प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात येतील. एक्झाम्पल, टेक डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ सेट्स अँड व्हेरीफाय द अबोव मेन्शन्ड प्रॉपर्टीज. फर्स्ट we have to study the first property. So we will take two sets A and B. The elements of set A are 3, 5. The elements of set B are 3, 5, 8, 9, 10. Therefore A intersection B equal to B intersection A equal to 3, 5 means the common elements of set A and set B are 3 and 5 and therefore the intersection of set A and set B are 3 and 5. Therefore we get the property A intersection B equal to B intersection A. म्हणजे संच A जो आहे
आणि संच बी या दोन्ही संचामध्ये सामायिक घटक 3 आणि 5 आहेत. त्यामुळे दोन्ही संचाचा जो छेद संच घेतला जाणार आहे तो समान असणार आहे. म्हणजे पहिली प्रॉपर्टी इथं आपल्याला सॉल्व झाली. सेकंड प्रॉपर्टी पहा, ऑल एलिमेंट्स ऑफ ए आर प्रेझेंट इन बी. म्हणजे संच ए जर बघितला तर त्याच्यामध्ये 3 आणि 5 हे घटक आहेत. हे सर्व घटक संच बीमध्ये आहेत. त्यामुळं देअरफॉर ए इज सबसेट ऑफ बी अँड ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3, 5 इक्वल टू ए. म्हणजे एचे सर्व घटक हे बीमध्ये असल्यामुळं ए हा संच बीचा उपसंच तर असणारच आहे आणि शिवाय संच ए आणि संच बीचा जो इंटरसेक्शन घेतला जाणार आहे त्याचे घटक जे आहेत ते 3 आणि 5 आहेत. मग हे 3 आणि 5 घटक कोणत्या संचाचे आहेत तर संच एचे आहेत. त्यामुळं इथं ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3, 5 म्हणजेच हा कोणता आहे सेट ए आहे. नेक्स्ट वी गेट द प्रॉपर्टी इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. म्हणजे वरती जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यावरून आपल्याला ही प्रॉपर्टी मिळाली की ए जेव्हा संच बीचा सेट बीचा सबसेट असेल तेव्हा ए इंटरसेक्शन बी आपल्याला काय मिळणार आहे तर सेट एच मिळणार आहे. थर्ड प्रॉपर्टी, आता पहिल्या ज्या 2 प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीसाठी आपण संच ए आणि संच बी हे वेगळे घेतले होते आणि आता तिसरी प्रॉपर्टी जी आहे त्याच्यासाठी संच वेगळे घेतलेले आहेत. तर इथं सेट ए, द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर 2, 3, 8, 10 अँड द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर 3 and 8. Therefore, A intersection B equal to 3, 8 which is the set B. म्हणजे इथं A इंटरसेक्शन B जो आहे तो 3 आणि 8 आलेला आहे आणि त्यामुळे 3 आणि 8 म्हणजेच काय आहे हा सेट B आहे. Therefore, the next step, all elements of B are present in A. Means B is subset of A. Therefore, B is subset of A. From this, we get the third property. If A intersection B equal to B, then B is subset of A. Means the third property is converse of second property. म्हणजे तिसरी जी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आहे ती दुसऱ्या प्रॉपर्टीचं काय आहे थोडक्यात व्यत्यास आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये जेव्हा ए इंटरसेक्शन बी हा सेट बी येतो तेव्हा बी हा संच एचा उपसंच असणार आहे आणि दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलेलं आहे तर ए हा संच बीचा उपसंच असेल तेव्हा ए इंटरसेक्शन बी ए मिळालेला आहे. फोर्थ प्रॉपर्टीसाठी सुद्धा तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये जे 2 सेट वापरलेले आहेत तेच यूज केलेले आहेत. ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3, 8 इक्वल टू सेट बी. म्हणजे संच ए आणि संच बीचा जो छेदसंच घेतलेला आहे तो संच बी आहे. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए. ऑल्सो ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी. म्हणजे काय पहा तर ए इंटरसेक्शन बी काय आलेलं आहे सेट बी आलेला आहे. त्यामुळं ए इंटरसेक्शन बी जो आहे तो संच एचा उपसंच आहे शिवाय संच बीचा सुद्धा उपसंच आहे. लास्ट प्रॉपर्टी, फिफ्थ प्रॉपर्टी, लेट universal set is given the elements of U are 3, 4, 6, 8 and the elements of set A are 6, 4. From this we write the complement of set A is 3, 8. कॉम्प्लिमेंट कसा लिहायचा आहे हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. कॉम्प्लिमेंट लिहिताना सेट एमध्ये नसणारे एलिमेंट्स पण ते युनिव्हर्सल सेटमध्ये असायला हवेत. त्यामुळे 6 आणि 4 हे 2 अंक सोडले तर 3 आणि 8 या ए कॉम्प्लिमेंटमध्ये येतात.
त्यामुळं संच ए आणि विश्वसंच दिला असता संच एचा पूरक संच काढला ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू 3,8 and therefore A intersection A complement equal to 5 or equal to null set. पुन्हा एकदा पहा, सेट ए जो आहे तो आणि सेट ए कॉम्प्लिमेंट जो आहे या दोन्हीही सेटमध्ये जर इंटरसेक्शन घेतला, इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन इलेमेंट्स, मग या दोन्ही संचामध्ये कॉमन इलेमेंट्स नाही आहेत, त्यामुळे तिथं एम्प्टी सेट आलेला आहे आणि एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणतो, 5 म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन 5 इक्वल टू नल सेट ऑर 5. म्हणजे संच ए आणि रिक्त संच या दोन्हीमध्ये कोणताही कॉमन इलेमेंट नसणार आहे, त्यामुळे तो एम्प्टी सेट मिळाला आणि त्यालाच दुसरा सिम्बॉल आहे 5. अँड लास्ट प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन ए म्हणजे संच ए आणि संच ए यांचा जर छेद संच घेतला तर तो संच एच येणार आहे. त्यामुळं शेवटची जी प्रॉपर्टी आहे, लास्ट प्रॉपर्टी, ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए. नेक्स्ट we have to learn about the second operation, disjoint sets. Operation on sets, the second operation is disjoint sets. Disjoint sets means विभिन्न संच. विभिन्न संच या शब्दातच अर्थ आपल्याला लक्षात येतो की ते दोन्हीही संच वेगवेगळे मिळणार आहेत. The meaning of disjoint sets is, if there are no common elements in two sets, then such sets are called disjoint sets. If there are no common elements in two sets, then such sets are called disjoint sets. म्हणजे दोन संच दिले असतील तर त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट्स कॉमन नसणार आहे, सामायिक घटक नसणार आहे, तर अशा संचांना डिसजॉईंट सेट म्हणजेच विभिन्न संच असं म्हणायचं. ठीक आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. द एलिमेंट्स ऑफ सेट ए आर 1, 3, 5, 7 अँड द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर 2, 4, 6, 8. देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 5. म्हणजे संच ए जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 1, 3, 5, 7 असे घटक आहेत आणि संच बीमध्ये 2, 4, 6, 8 असे घटक आहेत. त्यामुळं संच ए आणि संच बीचा जो छेदसंच आहे तो रिक्त संच असणार आहे, म्हणजेच 5 आहे. आणि त्यामुळं छेदसंच जो आहे तो वेन आकृतीनं खालीलप्रमाणे दर्शवलेला आहे पहा. सेट ए जो आहे तो सर्कलनी दर्शवलेला आहे, त्याच्यामध्ये 1, 3, 5, 7 हे एलिमेंट्स दाखवलेले आहेत. आणि सेट बी जो आहे तो सेट बी सुद्धा सर्कलनी दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते 2, 4, 6, 8 आहेत. म्हणजे दोन्हीही सेटमध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही, त्यामुळं दोन्हीही जे सेट दिलेले आहेत, संच दिलेले आहेत ते वेगवेगळे दर्शवलेले आहेत. अँड द वेन डायग्राम रिप्रेझेंट टू डिसजॉईंट सेट्स ए अँड बी. इन दिस वे, in this lecture we have studied about the first operation on set is intersection of two sets and the second operation disjoint sets. Thank you.